राजधानी दिल्लीमध्ये आज भाजपची बैठक होण्याची शक्यता. दिल्लीचा मुख्यमंत्री कोण असणार यावरती होणार निर्णय. कोकणात राजकीय भूकंप होण्याची शक्यता. आभार दौऱ्याच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरीत. अनेकांचे होणार पक्षप्रवेश. देशमुख प्रकरणात काही मिटेल का? बावनकुळेंनी विचारलं. मी स्पष्टपणे नाही सांगितलं. बावनकुळेंच्या घरी झालेल्या मुंडेंच्या भेटीबाबत धसांचं स्पष्टीकरण. सुरेश धसांनी गोरगरिबांचा विश्वासघात केला. मुंडेंवरती आरोप करणं हे नाटक होतं. आता धसांचं तोंडही बघायचं नाही. मनोज जरांगेंचा संताप. रणवीर अलाहाबादियाचा फोन नॉट रिचेबल. घरालाही कुलूप. पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, मात्र रणवीर गैरहजर. पोलिसांची माहिती. उजनी धरणाचे दरवाजे आज होणार बंद. सोलापूर शहरासाठी 20 फेब्रुवारीला भीमा नदीतनं तर शेतीसाठी मार्चमध्ये कॅनॉलमधनं सुटणार पाणी. नवी मुंबई सिडकोच्या 26,000 घरांसाठी आज सोडत निघणार. सकाळी 11 वाजता संगणकीय पद्धतीनं काढली जाणार सोडत. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक. सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावरती वळवण्यात येणार. बाजार समितीमध्ये बाजारात मक्याची आवक 730 क्विंटल इतकी झाली, तर सोयाबीनला 2211 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. बाजारात मक्याची आवक मोठ्या प्रमाणात मंदावली आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक 18,221 क्विंटल इतकी झाली, तर सोयाबीनला 3,878 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. राज्यात 2,577 क्विंटल ज्वारीची आवक झाली. शाळू ज्वारीला मंठा इथे कमीत कमी 1,700 तर सरासरी 2,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. राज्य सरकारनं 2024-25 या हंगामात 14,13,270 टन सोयाबीन खरेदीचं उद्दिष्ट समोर ठेवलं होतं. 6 फेब्रुवारीपर्यंत एकूण 5,11,657 शेतकऱ्यांकडनं 11,21,385 टन सोयाबीन खरेदी केल्या गेल्या. महाराष्ट्रातील सोयाबीन खरेदीचं हे प्रमाण अन्य राज्यांपेक्षा जास्त आहे, अशी माहिती पणन विभागानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे गुरुवारी दिली. तुळजापूरच्या मंदिराचा जीर्णोद्धार, रायगड किल्ला संवर्धन आणि मराठी चित्रपटांसंदर्भात सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या दालनात बैठका झाल्या. या तीनही विषयात पुढच्या 15 दिवसात स्वतंत्र बैठका घेण्याचा निर्णय झालाय. पंढरपुरात माघी यात्रा कालावधीत भक्तांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी लाखो रुपयांचं दान दिलं. लाडू प्रसाद, देणगी, भक्तनिवास, पूजा, फोटो विक्री इत्यादी विविध देणग्यांच्या माध्यमातून 3,03,00,000 उत्पन्न मिळालंय. खरगोन ते मुक्ताईनगर या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या त्यांना योग्य मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे मुक्ताईनगर शेतकरी संघर्ष समिती आणि अन्य शेतकऱ्यांनी आंदोलन करत पुलाचं काम बंद पाडलं. सोनं आणि चांदीच्या भावात पुन्हा वाढ झाली आहे. चांदीच्या भावात 2 दिवसात 3,300 रुपयांची वाढ होऊन 98,300 रुपये प्रति किलोवरती पोहोचले, तर सोनं 2 दिवसात 800 रुपयांची वाढ होऊन ते 86,300 रुपयांवरती पोहोचले. सध्याच्या भावानुसार 1 किलो चांदीसाठी जीएसटीसह 1,01,149 रुपये मोजावे लागत आहेत. मार्च अखेरपर्यंत विविध करांची 100% वसुली करण्यासाठी जळगाव महापालिका प्रशासनानं कंबर कसली आहे. त्यानुसार टॉप 10 थकबाकीदारांची यादी तयार करण्यात येते. अशा थकबाकीदारांना कराचा भरणा करण्याची शेवटची एक संधी दिली जाणार आहे. राज्यात सर्वाधिक रासायनिक खतांचा वापर जळगाव जिल्ह्यात होतो, मात्र युरिया खताचा अतिरेक आणि अशास्त्रीय पद्धतीनं वापर जमीन आणि पर्यावरणासाठी घातक ठरू लागल्याचं स्पष्ट होत आहे. जळगाव रावेरमधील सावखेडा इथे बुवा महाराजांच्या यात्रा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यात्रा महोत्सवाला 130 वर्षांची परंपरा असून बुवाजी महाराज संस्थांच्या वतीनं महोत्सवाची तयारी करण्यात आली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झालाय. त्यानुसार परीक्षेत 11,168 उमेदवार पात्र ठरलेत. एकूण निकाल 3.38% लागलाय. आरटीईच्या 25% राखीव जागांसाठी 1,01,916 जणांची निवड करण्यात आली आहे, तर 85,000 मुलं अर्जाच्या प्रतीक्षेत आहेत. आरटीई प्रवेशाची पहिली निवड यादी जाहीर झाली असून लॉटरी प्रक्रियेद्वारे ही यादी जाहीर करण्यात आली आहे. यात जळगाव जिल्ह्यातील 268 शाळांसाठी उपलब्ध असलेल्या जागांसाठी 3,080 विद्यार्थ्यांच्या नावांची यादी जाहीर झाली आहे.
आता क्रिकेटमध्येच पदवी शिक्षण घेता येणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि मुंबई विद्यापीठ अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड तालुक्यात हापूस आंब्यावरती करपा, चिकटा आणि तुडतुडे या रोगांचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे मोहोर आणि फळगळतीची समस्या निर्माण झाल्यामुळे आंबा बागायतदार हवालदिल झालाय. मुंबई एपीएमसी फळ बाजारात द्राक्षाची आवक वाढली आहे. मात्र अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे केवळ 40% द्राक्षच बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड शहरात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय. खड्ड्यांमधून प्रवास करत असताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे रस्ते दुरुस्तीसाठी मागणी जोर धरू लागली आहे. छत्रपती संभाजीनगर शहराला 5 ते 7 दिवसात पिण्याचं पाणी मिळतं. वेळेवर पाणी मिळत नसल्यामुळे वारंवार आंदोलनं केली गेली. निवेदनं सुद्धा देण्यात आली. मात्र पाण्याचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. महावितरणकडे वीज जोडणीसाठी अर्ज केलेल्या वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता सौर पंप घेण्याची सक्ती केली जाते. मात्र ही सक्तीची अट रद्द करावी आणि पूर्वीप्रमाणे वीज जोडणी करून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. पुणे जिल्ह्यातील केसननमधील दफनभूमीच्या जागी अनधिकृतपणे उभारलेल्या मशिदीवरती प्रशासनाच्या वतीनं अखेर बुलडोझर फिरवण्यात आला. केसननमधील कुशाल सातव यांनी दफनभूमीच्या जागी अनधिकृतपणे उभारलेल्या मशिदीविरोधात प्रशासकीय विभागाकडे तक्रार अर्ज केला होता. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरती मुंबईत विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन या मार्गावरील लोकल जलद मार्गावरती वळवण्यात येणार आहेत. राज्य सरकारनं सन 2022 मध्ये 75,000 रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सर्व विभागांनी घेतलेल्या परीक्षांमार्फत नियुक्तीपत्र देण्याचं काम होत असताना ही संख्या 1,50,000 पर्यंत पोहोचली अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. बँकेशी आधार कार्ड लिंक होत नसल्यामुळे लाडक्या बहिणींच्या पदरी निराशा पडली होती. मात्र आता 6 लाख लाडक्या बहिणींचं आधार कार्ड बँकेशी लिंक झाल्यामुळे त्यांना फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत लाभ मिळणार असल्याचं महिला आणि बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं. बेस्टचे तिकीट दर वाढवण्याबाबत प्रशासनाच्या हालचाली सुरू आहेत. मात्र संभाव्य दरवाढीला बेस्ट कामगार सेनेचा विरोध असून पालिकेने 5 ते 6 हजार कोटींचं अनुदान तातडीनं देण्याची मागणी बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी पालिकेला केली आहे. पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या पीएमपीचे आर्थिक तोट्यामुळे कंबरड मोडले. पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीएच्या क्षेत्रात पीएमपीचा रोजचा प्रवास 3,60,000 किलोमीटर इतका होतो. प्रति किलोमीटर मागे अवघे 53 रुपये मिळत आहेत. रिक्षा टॅक्सीच्या रिकॅलिब्रेशनची प्रक्रिया अजून अडथळ्यांच्याच गर्तेत अडकली आहे. मीटर अद्ययावतीकरण प्रक्रियेत सॉफ्टवेअर देणाऱ्या कंपन्या दर कमी करण्यास तयार नाहीत. या कंपन्यांवरती कायदेशीर कारवाई करावी तसंच टेस्टिंग लॅबसाठी निश्चित केलेली प्रादेशिक सीमा हटवावी अशी मागणी मीटर रिपेअर्स असोसिएशनने केली आहे. पश्चिम रेल्वेनं विविध तांत्रिक अडचणी दूर केल्यामुळे लोकलच्या वेळापत्रकात 5% सुधारणा झाली आहे. 1 एप्रिल 2024 पासून 12 फेब्रुवारी 2025 या कालावधीत पश्चिम रेल्वेचा वक्तशीरपणा 87% पोहोचलाय. त्यामुळे प्रवास अधिक सुखकर झालाय. अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा सागरी सेतू आज रात्री 11 वाजल्यापासून उद्या रविवारी दुपारी 1 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद असेल. पीएमआरडीएकडनं रविवारी 16 फेब्रुवारीला मॅरेथॉन शर्यतीचं आयोजन करण्यात आले आणि या मॅरेथॉनसाठी अटल सेतू सलग 13 तास बंद राहणार आहे. गेल्या आठवड्यात महानगरपालिकेनं तांसा जलवाहिनीच्या कामासाठी 5 आणि 6 फेब्रुवारीला मुंबईतल्या अनेक भागांचा पाणीपुरवठा खंडित केला होता. मात्र आठवडा उलटूनही अंधेरीमधील चकाला परिसरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा झालेला नाही. परिसरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रवेशांसाठी सीईटी जाहीर झाली. त्यानुसार 18 ते 20 मार्च दरम्यान पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठी तर 4 एप्रिल रोजी पदवी प्रवेशासाठीची सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार असून अर्ज करण्यासाठी 3 मार्चपर्यंतची मुदत आहे. एमपीएससीची निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी निवडणूक पुढे ढकलावी असं पत्र असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट या डॉक्टरांच्या संघटनेनं निवडणूक अधिकाऱ्यांना दिलंय. यापूर्वी निवडणूक प्रक्रियेबाबत आक्षेप घेत निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली होती. राज्यातील एक पडदा थिएटरची अवस्था अत्यंत बिकट असून तब्बल 700 ते 800 थिएटर्सपैकी बरीचशी थिएटर्स बंद पडली आहेत. त्याच जागेवर मोठं कॉम्प्लेक्स तयार करून एका मजल्यावर थिएटर करून द्यावं अशी मागणी सांस्कृतिक मंत्र्यांकडे करण्यात आली आहे. ठाण्याच्या गायमुखमधील कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प हा ठाणे शहराच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे. तिथल्या 2 प्रकल्पांचं एकत्रीकरण करून अधिक मोठ्या जागेत हा प्रकल्प कार्यान्वित करावा. त्यामुळे 3 एकराच्या जागेत सुमारे 300 ते 400 टन ओल्या कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीनं विल्हेवाट लावून खतनिर्मिती होईल. त्यामुळे राज्यातील अशा प्रकारचा हा मोठा प्रकल्प ठरेल असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.
सुप्रीम कोर्टातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सुनावणी निकाली लागणार आहे. येत्या 25 फेब्रुवारीला कोर्ट निकाल देणार असं समजतंय. सध्या सर्वच राजकीय पक्ष संघटनात्मक मोर्चे बांधणी करताना दिसत आहेत. महाराष्ट्र सरकारनं राज्यातील सर्व आयुक्तालयांमध्ये लवकरात लवकर नवीन फौजदारी कायदे लागू करावेत असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिलेत. त्यावरती हे कायदे लागू करण्यासाठी आम्ही वेगानं काम करू असं फडणवीसांनी सांगितलं. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या शेतकऱ्यांसंदर्भातील विधानानंतर शिवसेनेच्या नेत्या जयश्री शेळके यांनी तीव्र शब्दात कृषी मंत्र्यांचा निषेध केलाय. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी देखील कोकाटे यांच्या विधानाचा समाचार घेतला. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार 18 फेब्रुवारीला निवृत्त होत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती पुढील आठवड्याच्या सुरुवातीला नवीन मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी बैठक घेण्याची शक्यता आहे. लोकप्रिय युट्यूबर रणवीर अलाहाबादिया काल खार पोलिसांकडे चौकशीसाठी उपस्थित राहिला नाही. अलाहाबादियाला दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. महाकुंभमेळ्यात 50 ते 55 कोटी लोक येतील, ज्यामुळे उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलंय. तसंच महाकुंभमेळ्याच्या आयोजनासाठी 1500 कोटी रुपये खर्च झाले, त्या बदल्यात 3 लाख कोटी रुपयांचा फायदा होतोय असं देखील योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं. वक्फ दुरुस्ती विधेयकावरील संसदीय संयुक्त समितीचा अहवाल संसदेत सादर करण्यात आला. या अहवालात असं निदर्शनास आलंय की देशातील राष्ट्रीय महत्त्वाची सुमारे 280 स्मारकं वक्फ बोर्डाची मालमत्ता म्हणून घोषित करण्यात आली आहेत. यातील बहुतेक स्मारकं राजधानी दिल्लीतली आहेत.